एका कॅबिनेट मंत्र्याला तीन तीन मंत्रीपद दिलं. तीन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा शेवटी राजीनामा झाला. वा, खूप छान. हे व्हायलाच पाहिजे होतं. ज्या मंत्र्याला आपल्या मंत्रिपदाचा कारभार व्यवस्थित सांभाळता येत नाही त्या मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे एकच मंत्रिपद होतं आणि ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्रिपद. एकच मंत्रिपद असताना देखील त्यांना ते व्यवस्थित सांभाळता आलं नाही. आणि आता आपले नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे ऑलरेडी 2 मंत्रिपद अगोदर आहेत आणि आता 3रं मंत्रिपद केंद्रीय शिक्षण मंत्री हे सुद्धा आता त्यांच्याकडेच देण्यात आलं. असे आता त्या व्यक्तीकडे 3 मंत्रिपद झालेत. पहिलं मंत्रिपद आहे अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रिपद आणि दुसरं मंत्रिपद आहे ऊर्जा मंत्रिपद, हे देखील त्यांच्याकडेच आहेत. आणि आता 3रं मंत्रिपद म्हणजेच शिक्षण मंत्रिपद हे देखील आता त्यांच्याकडेच आहेत. असे आता एकूण 3 मंत्रिपद या मंत्र्याकडे झालेले आहेत. आता मला सांगा, एका मंत्र्याला एका मंत्रिपदाचा कारभार व्यवस्थित सांभाळता येत नाहीत आणि आता या मंत्र्याला 3 मंत्रिपद दिलेले आहेत. मग हा नेमकं कोणत्या खात्याकडे लक्ष देईल हा मोठा प्रश्न आहे. एका मंत्र्याकडे 3 खाते दिले, खरंच त्या खात्यांचा विकास होईल का? एक्झाम्पल सांगतो, एखादा व्यक्ती 8 तास काम करतो आणि त्या व्यक्तीला आपण जर म्हणालो तुला 8 तास या ऑफिस मध्ये काम करायचं, 8 तास या ऑफिस मध्ये काम करायचं आणि 8 तास या ऑफिस मध्ये काम करायचं, खरंच त्या व्यक्तीकडून शक्य होईल का? मग तशाच प्रकारे हा मंत्री 3 मंत्रिपदाचा कारभार कसा सांभाळू शकतो? मग आपण आपल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन आपण आपला फायदा केला की नुकसान केलं? तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या.